हॅलो एव्हरीवन, आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपण एक अर्धा कप दुधामध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर मिक्स करून घेणार आहोत. तर ही चांगली मिक्स करायची, याच्यामध्ये लम्स नाही राहिले पाहिजे. अशा प्रकारे मिक्स झालेली आहे, तुम्ही पाहू शकता आता. तर ही साईडला ठेवून द्यायची आहे आणि एका पातेल्यात अर्धा लिटर दूध घेऊन मी इथं गरम करायला ठेवलं आहे. त्यात हे मिक्स करून घेते आहे. हे 5-6 मिनटासाठी गॅसवरच ठेवायचं. कस्टर्ड पावडरमुळं दूध थोडंसं घट्ट होतं. यात साखर टाकायची, तुम्हाला जेवढं गोड लागत असेल तेवढं. फ्रूट्स हे गोडच असतात, त्यामुळे साखर कमीच लागते याला. याला सतत हलवत राहायचं, नाही ते खाली टाकतं दूध. थोडं 5-6 मिनटासाठी फक्त, जास्त वेळ नाही लागत आहे घट्ट व्हायला. तर आता हे घट्ट झालेले तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. तर आपण हे गॅसहून उतरून साईडला ठेवून देऊया. आता एका ग्लासच्या बाउलमध्ये मी सगळे फ्रूट्स बारीक कट करून घेतलेले मिक्स करून घेते आहे. जसं की ॲपल, ग्रेप्स, चिकू, बनाना, मँगो, हे सगळे एक एक कट करून घेऊन आता याच्यात ते दूध टाकते आहे मी, कस्टर्ड दूध. ते थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आधी, नंतर ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. तर अशा प्रकारे हे फ्रूट कस्टर्ड रेडी आहे. खूपच छान टेस्टी लागतं, मुलांना तर खूपच आवडतं. तुम्ही नक्की ट्राय करा, मस्त लागेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.